नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अतिशय मोठी बातमी आहे आज. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे यांना अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये मंत्रिपदाची ऑफर आली आहे त्यांना आणि ते तिकडे जातील. आता ह्या चर्चा चालू झालेल्या आहेत आणि शरद पवारांना सोडून आलं तर चांगलं मंत्रिपद सुद्धा दिलं जाईल अशा पद्धतीचं सुद्धा बोललं जात आहे. मुळात जयंत पाटील हे करतील का, शरद पवारांची साथ सोडतील का, हाच विषय महत्त्वाचा आहे. जयंत पाटलांना ह्यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं काही ऑफर दिल्या त्या, परंतु त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, हे तथ्य आहे त्याच्यामध्ये. परंतु आज अवस्था अशी झाली आहे की राष्ट्रवादीचे हे दोन गट झाले. हे कसे झाले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी कशी ठाम भूमिका घेतली आणि शरद पवारांना निवृत्तीपासून कसं थांबवलं. नाहीतर शरद पवार बाहेरूनच कारभार करणार होते, सुप्रिया ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करणार होते, राज्याचं सगळं जबाबदारी अजितदादांच्याकडे देणार होते. हे घटना घडून गेल्या. त्याच्यानंतर दोन शकलं झाली राष्ट्रवादीची आणि आता त्यावेळेला जयंत पाटलांनी शरद पवारांना साथ दिली, जितेंद्र आव्हाडांनी साथ दिली. मग ते आपण बघतोयच आता. परंतु आता जयंत पाटील हे वास्तविक निकाल असे लागतील, महाविकास आघाडी एवढी बॅकफुटवर जाईल, हे जयंत पाटलांच्या स्वप्नात सुद्धा नसेल. कारण ते तर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. शरद पवार गटाचं जर का सत्ता आली असती, म्हणजे महाविकास आघाडी आली असती आणि यांची जास्त संख्या असती, संख्याबळ असतं, आमदार जास्त असते, तर जयंत पाटील यांचाच क्लेम होता मुख्यमंत्री पदावर, पण तो गेला आहे. परंतु अजितदादांनी ह्याच्यामध्ये मुत्सद्दीगिरी दाखवलेली आहे आणि त्यांनी आता डाव टाकलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटावर. त्यांनी असा डाव, जयंत पाटलांनाच त्यांनी ऑफर दिलेली आहे की मंत्रिपद ते मागतील ते त्यांना मिळेल, पण त्यांनी आता तातडीनं शरद पवार यांची साथ सोडली पाहिजे. जयंत पाटील हे द्विधा मनस्थितीत आहेत का आता ते कुंपणावरच बसलेत, इकडं जायचं का इकडं जायचं विचार करतायत. कारण त्यांच्याशी अजून संपर्क तर झालेला नाही आहे कोणाचा. परंतु आता ते द्विधा मनस्थितीत असावेत अशा पद्धतीचे संकेत आहेत. कळेल, काही दिवसातच समजून येईल. परंतु अजून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची मिळेल, कारण ते स्वतः मतदारसंघात केवळ आणि केवळ 10 का 12,000 मताधिक्यानंच निवडून आलेले आहेत. म्हणजे जयंत पाटलांचा सुद्धा आम्ही कार्यक्रम करत आणलाता असं अजितदादा बोलले. एका चॅनलवर बोलताना त्यांनी सांगितलं, आमचे कार्यकर्ते कुठंतरी कमी पडले म्हणतात ते. आणि हे असं होऊनही जयंत पाटलांना मग ऑफर दिली असेल का, ह्या नुसत्याच वावड्या आहेत, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. म्हणजे अजितदादांना जर का जयंत पाटील आता आपल्या पक्षात हवे असतील तर मग त्यांचा कार्यक्रमही आम्ही केला असता असं बोलतील का. दोन्ही बाजू आहेत त्याच्यामध्ये. पण एक नक्की आहे की आत्ता जर का शरद पवारांची साथ जयंत पाटलांनी सोडली तर आगामी काळातलं जयंत पाटलांचं राजकारण हे काय असेल, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील का. आत्ता त्यांना शरद पवारांची साथ दिली त्यावेळेला सगळ्यांनी त्यांचं कौतुकच केलं ना, पळ काढला नाही वगैरे वगैरे. परंतु सत्ता महत्त्वाची आहे ना. 5 वर्ष आहेत आता. 5 वर्ष जर का बिना सत्ता नाही असं राहायचं, हे जयंत पाटलांना तर जमणार का. आता परत एकत्रच येऊया, आपण मिटवून घेऊया अशा भूमिकेत जयंत पाटील जाणार, हे आता बघण्यासारखं आहे. ह्या काही दिवसातच, ह्या 8 ते 10 दिवसातच स्पष्ट होईल जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून उडी मारतात का परत त्यांच्याशी एकनिष्ठ राहतात, हे आपल्याला बघायला मिळेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.